એવા મુખ્યમંત્રી તરીકેના મારા કર્તવ્યોના યોગ્य પાલન માટે नरेंद्र मोदी यांचं हे भाषण आजही सगळ्यांना आठवत असेल. 7 ऑक्टोबर 2001 ला त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला आणि तेव्हापासून भाजपचं नशीब पालटत गेलं. 26 जानेवारी 2001 गुजरातमधलं कच्छ भूकंपामुळे उद्ध्वस्त झालं होतं. सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू, हजारो लोक बेघर आणि एवढ्या मोठ्या घटनेनंतर तिकडची सरकारी यंत्रणा पूर्णपणे कोलमडली होती. सरकारची मदत जनतेपर्यंत पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे जनतेचा सरकारवरचा विश्वासही उडाला होता. या भूकंपामुळे गुजरातला राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या सुद्धा हादरवून टाकलं होतं. सरकार असहाय्य, जनता निराश आणि भाजपची राजकीय पकडही सैल होत चालली होती. याच वेळी दिल्लीमध्ये एक मोठा निर्णय घेतला गेला होता. त्या काळचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरातमध्ये एक नवा चेहरा पाठवण्याचा निर्णय घेतला. नाव होतं नरेंद्र दामोदरदास मोदी. तेव्हाचे भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री. त्यानंतर 7 ऑक्टोबर 2001 ला नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर मात्र गुजरातचं चित्र पालटत गेलं. ही त्यांची पहिलीच क्रांती नव्हती. साल 1987 अहमदाबादमध्ये महानगरपालिका निवडणुकी झाल्या आणि त्यात मोदींनी आखलेल्या एका रणनीतीमुळे भाजपला पहिल्यांदाच मोठा विजय मिळाला. त्यावेळेस भाजपने जिंकल्या 67 जागा, तर काँग्रेस फक्त 29 जागांवर निवडून आली. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर मोदींनी लगेच कामाला सुरुवात केली. त्यांनी आधी मंत्र्यांना IIM अहमदाबाद म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमध्ये मॅनेजमेंटचं शिक्षण घ्यायला पाठवलं आणि स्वतः सुद्धा ते त्या सेशन्सना बसले. हे त्यावेळी खूप इम्प्रेसिव्ह होतं. त्याचबरोबर स्वतः 18 ते 20 तास ते स्वतः काम करायचे. या कामाच्या शैलीमुळे प्रशासनात एक नवा जोश निर्माण झाला आणि गुजरातमध्ये विकासाची नवी पायरी सुरू झाली. गुजरातमध्ये 24 तास वीज पुरवठा होऊ लागला. त्यानंतर रस्ते, सिंचन, उद्योग यांना सुद्धा एक नवा वेग मिळाला. व्हायब्रंट गुजरात समिटमधून जागतिक गुंतवणूक त्यांनी आणली. पण मोदींचा प्रवास हा वादांशिवाय राहिला नाही. 2002च्या गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या सांप्रदायिक दंगलींनी संपूर्ण देश हादरला गेला. त्यावेळी त्यांच्यावर गंभीर आरोप देखील झाले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना बराच विरोध सहन करावा लागला. वाद, टीका, अडचणी या सगळ्यांवर मात करत मोदींनी गुजरातमध्ये आपलं एक स्थान मजबूत केलं. त्यांची कार्यशैली, त्यांचा आत्मविश्वास आणि लोकांशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता यामुळे ते फक्त गुजरातपुरते मर्यादित राहिले नाहीत. 2001 मध्ये मुख्यमंत्री म्हणून सुरू झालेला प्रवास हळूहळू देशाच्या राजधानीकडे वळू लागला होता आणि शेवटी 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.